मित्रांनो, गाजराचा हलवा हा बहुतेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. काहींना गाजर खायला आवडतं, तर काही जण खास करून गाजराचा हलवा पसंत करतात. पण गाजराचा हलवा बनवताना आणि खाताना आपण अनेक चुका करतो, ज्या आपल्याला महागात पडू शकतात. त्यामुळे जर तुम्ही गाजराचा हलवा खायला आवडत असेल, तर या गोष्टी तुम्हाला नक्की माहीत असायला हव्यात. गाजराच्या हलव्यात काही लोक काजू, बदाम, मनुके अशा सुक्या मेव्याचा वापर करतात. ते ठीक आहे, परंतु काही अशा गोष्टीही असतात ज्या तुम्ही अजिबात टाळायला हव्यात. काजू बदाम घालून हलवा खाणं योग्य आहे का? हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण अनेकांना अजूनही हे माहीत नसतं की गाजराच्या हलव्यात नेमकं काय घालावं आणि काय टाळावं. तसंच हा हलवा कोणत्या वेळी खावा हेही तितकंच महत्वाचं आहे. काही लोक तो सकाळी खातात, तर काही जण नाश्त्यामध्ये खातात. एवढंच नाही, तर काही जण हिवाळ्यात हा हलवा जास्त प्रमाणात साखर घालून खातात. पण या सगळ्यात काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आज तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्ही या चुका टाळू शकाल आणि गाजराचा हलवा योग्य पद्धतीने खाऊ शकाल. गाजराचा हलवा बनवताना चवदार आणि दाणेदार होण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. सुरुवात म्हणजे गाजर निवड आणि तयारी. लाल गाजर. हलवा बनवण्यासाठी नेहमी ताजा, गोड आणि गडद लाल रंगाच्या गाजरांचा वापर करावा. दुसरी गोष्ट म्हणजे किसणं. गाजर किसताना फक्त बाहेरील लाल भाग किसून घ्यावा. आतील पांढरा कडक भाग टाळावा. यामुळे हलव्याची चव बिघडू शकते. तसेच मध्य भाग. जर गाजर खूप मोठे असतील, तर आतील कडक गाभा काढून टाकावा. आता मी तुम्हाला सांगते, स्वयंपाक करताना म्हणजेच गाजराचा हलवा बनवताना कोणती काळजी घ्यावी. जाड बुडाची कढई. हलवा शिजवण्यासाठी जाड बुडाची कढई किंवा स्टीलचं भांडे वापरावे, जेणेकरून हलवा तळाला लागणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे साजूक तूप. गाजर किसल्यानंतर ते साजूक तुपात व्यवस्थित परतून घ्यावेत. त्यामुळे कच्चा वास जातो आणि चव वाढते. तसेच दूध किंवा खवा. दुधाचा वापर करताना फुल फॅट दूध वापरावं. दूध आटवून त्याचा खवा बनवावा किंवा नंतर खवा घालावा. साखर शेवटी. साखर नेहमी गाजर शिजल्यावर आणि दूध आटल्यावर शेवटी घालावी. साखर लवकर घातल्यास गाजर कडक राहतात आणि हलवा चिकट होऊ शकतो. सतत ढवळणे. दूध आटवताना हलवा अधूनमधून सतत ढवळत राहावा, जेणेकरून तो खाली लागणार नाही. आता आपण जाणून घेऊया या तयार झालेल्या गाजराच्या हलव्याची साठवणूक. फ्रीजमध्ये साठवण. गाजराचा हलवा फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस चांगला राहू शकतो. तसेच बाहेर ठेवणे. बाहेर ठेवल्यास तो साधारण 2 दिवसांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. तो खराब होऊ शकतो. गाजराचा हलवा जास्त पौष्टिक करण्यासाठी साखर कमी आणि दुधाचा वापर जास्त करावा. गाजराचा हलवा हा हिवाळ्यातील अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे. यात व्हिटॅमिन ए, सी, के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हा हलवा डोळ्यांचं आरोग्य सुधारतो, पचन क्रिया सुधारतो, हाडे मजबूत करतो आणि शरीराला तात्काळ ऊर्जा प्रदान करतो. डोळ्यांसाठी फायदेशीर. गाजरात असलेल्या मुबलक व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा ताण कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. सांगितल्याप्रमाणे गाजर, दूध आणि ड्रायफ्रुट्समुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते. हृदयाचे आरोग्य सुधारतं. गाजरातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. पचन क्रिया सुधारते. यात असलेल्या फायबरमुळे पचनाच्या समस्या दूर होतात. हाडे मजबूत होतात. दुधामुळे कॅल्शियम मिळून हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्वचेसाठी खूप उपयुक्त. बीटा कॅरोटीनमुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. जर साखरेऐवजी गूळ वापरला तर मध्ये सुचवल्याप्रमाणे हे अधिक आरोग्यदायी मानले जाते. गाजरात कॅरोटीनॉइड, पोटॅशियम, व्हिटॅमिन सारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन ए चे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असतं. गाजर रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. यात आयर्नची मात्रा जास्त असते. शिवाय फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
वजन कमी करण्यास मदत करते. गाजराचा हलवा बनवण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. तूप आणि गाजरामध्ये असणारी पोषक तत्वे वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाच्या आजारापासून वाचवण्यास परिणामकारक आहे. यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारापासून वाचवण्यासाठी फायदेशीर आहे. याला पुरेसं खाणं देखील आवश्यक आहे. हाडांसाठी फायदेशीर. गाजराच्या हलव्यात दूध आणि सुकामेवा घालतात. या पदार्थांमध्ये असणाऱ्या प्रथिनांमुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. यामुळे अशक्तपणा दूर होतो. इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी गाजर खाणं फायदेशीर आहे. एनर्जीचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठीही परिणामकारक आहे. गाजराचा हलवा बनवण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. तूप आणि गाजरामध्ये असणारे पोषक तत्व वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाच्या आजारापासून वाचवण्यास परिणामकारक आहे. गाजरामध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट संयुगे असतात. संतुलित आहाराचा एक भाग म्हणून गाजर रोगप्रतिकारक कार्य, जखमा बरे करणे आणि पाचक आरोग्यासाठी तसेच काही कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. गाजराचा हलवा किती दिवस टिकतो, असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर साधारण 1 किलो गाजराचा हलवा हा 8 दिवसापर्यंत टिकतो. गाजराचा हलवा कसा बनवायचा? गाजर मंद आचेवर अधूनमधून ढवळत दूध सुकेपर्यंत शिजवा. 2 नेस्ले मिल्कमेड घाला आणि मंद आचेवर शिजवणं सुरू ठेवा. अधूनमधून ढवळत राहा जोपर्यंत ते सुकत नाही. तूप घाला आणि आणखी 10 मिनिटे शिजवा. तुमचा गाजर हलवा रेसिपी काजू आणि मनुका घालून सजवा आणि गरमागरम सर्व करा. आता आपण जाणून घेऊया गाजराचा हलवा कोणी खाऊ नये. गाजर बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असले तरी काही व्यक्तींनी त्याचं सेवन मर्यादित ठेवावं. ज्यांना कॅरोटोमियाचा, ज्यामुळे बीटा कॅरोटीनची पातळी वाढल्याने त्वचा पिवळी पडते, अशा धोका असतो, त्यांना गाजराचं सेवन कमी करण्याची गरज भासू शकते. गाजराचा रस अनेक मार्गांनी त्वचेच्या आरोग्यासाठी लक्षणीय फायदेशीर ठरतो. त्यातील बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस चालना देतात. तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण करतात. नियमित सेवनाने 2 ते 4 आठवड्यातच अनेक लोकांना त्वचेचा पोत सुधारलेला, डाग कमी झालेले आणि नैसर्गिक चमक आलेली दिसून येते. तसेच गाजर खाल्ल्याने वजन कमी होते, कारण फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते पोटभर आणि पौष्टिक नाश्ता बनवतात, जे भूक नियंत्रणात करण्यास मदत करतात आणि निरोगी वजन व्यवस्थापनास समर्थन देतात.